दोन तीन ज्या समित्या आहेत, दोन तीन समित्या त्या इम्पॉर्टंट असणार आहेत. यामध्ये आज आपण डिस्कस करू राज्य मंत्रिमंडळ. राज्य मंत्रिमंडळाशी संबंधित कलम कोणते कोणते आहेत हे आपण बघणार आहोत. राज्य मंत्रिमंडळ ज्या प्रकारे आपण केंद्रीय मंत्रिमंडळ बघितलं होतं, केंद्र सरकारचं पीएमच्या अंडर जे राहतं ते, त्या प्रकारे राज्य मंत्रिमंडळ असतो. राज्य मंत्रिमंडळाचे काम काय असतात ते आपण बघणार आहोत. यामध्ये आपण कलम 163 काय तो डिस्कस करूया. सॉरी 163, त्यानंतर कलम 164, 166, 167 तर आणि 177 हे आपण डिस्कस करणार आहोत आजच्या क्लासमध्ये. जनरली बघा, यामध्ये आपण हे बघणार की भारतीय राज्य घटनेमध्ये राज्यांमध्ये ज्याप्रमाणे केंद्राप्रमाणे संसदीय प्रणालीचे शासन आहे, म्हणजे केंद्रामध्ये कसं आहे पार्लिमेंटरी गव्हर्नमेंट आहे, त्या प्रकारे राज्यामध्ये देखील काय असणार आहे पार्लिमेंटरीच असणार आहे. असं नाही केंद्रामध्ये पार्लिमेंटरी, राज्यामध्ये फेडरल. ठीक आहे. सो यामध्ये मग मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाकडे, ठीक आहे, आपण मंत्रिमंडळाकडे राज्यातील ज्या काही राजकीय प्रशासनिक विभागाचे खरे कार्यकारी अधिकारी असतात. ज्या प्रकारे मी तुम्हाला मागील क्लासमध्ये आपण डिस्कस केलो की सीएम इज दी नॉट सीएम, पीएम इज द डी फॅक्टो एक्झिक्युटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट. ठीक आहे. आणि राष्ट्रपतींना आपण डी ज्युअर असं म्हणतो, डी ज्युअर. या लॅटिन टर्म्स आहेत. यांचा अर्थ माहिती तुम्हाला डी ज्युअर डी फॅक्टो म्हणजे काय? डी ज्युअर डी फॅक्टोचा अर्थ काय कोणी सांगू शकेल? या लॅटिन टर्म्स आहेत, यांना मराठीमध्ये पण असं दिलेलं आहे डी फॅक्टो आणि डी ज्युअर. कोणी सांगितलं फरक काय, याचा मिनिंग काय? डी फॅक्टो म्हणजे काय? प्राईम मिनिस्टर इज द डी फॅक्टो मेंबर ऑफ द गव्हर्नमेंट किंवा एक्झिक्युटिव्ह. प्रेसिडेंट इज नॉमिनल, सॉरी डी ज्युअर. सो याचा अर्थ असा होतो बघा, पीएम जो आहे, पीएम ला आपण डी फॅक्टो म्हणतो, याचा अर्थ रिअल. आणि डी फॅक्टो कोण आहे, सॉरी डी ज्युअर कोण आहे? प्रेसिडेंट आहे. डी ज्युअरचा अर्थ मराठीमध्ये होतो नाममात्र, म्हणजे इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ होणार नॉमिनल. हे लक्षात घ्या, दोघी टाइम इम्पॉर्टंट आहे. डी फॅक्टो कोण आहे? प्राईम मिनिस्टर केंद्रामध्ये. वाय प्राईम मिनिस्टर इज डी फॅक्टो? बिकॉज प्राईम मिनिस्टर इज डिरेक्टली इलेक्टेड बाय द पीपल ऑफ इंडिया. आणि प्राईम मिनिस्टर हे डी फॅक्टो यासाठी आहेत की रिअल पॉवर जी आहे ती त्यांच्यासाठी, आणि हे जे आहेत डी ज्युअर प्रेसिडेंट, यांच्याकडे रिअल पॉवर नाहीये. हे जे आहे ते कॅबिनेटच्या ऍडवाइसने काम करतात प्रेसिडेंट. सिमिलरली राज्यामध्ये पण तसंच राहतं. मुख्यमंत्री हे डी फॅक्टो असतात व राज्यपाल असतात ते डी ज्युअर. जे गव्हर्नर असणार ते डी ज्युअर. डी कॅपिटल आहे, डी ज्युअर म्हणजे नॉमिनल. म्हणजे रिअल हेड ऑफ द गव्हर्नमेंट कोण आहे? सीएम. नॉमिनल हेड ऑफ द स्टेट कोण असणार आहे? गव्हर्नर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे राज्यातील मंत्रिमंडळाची स्थापना, त्यांचे कार्य आपण बघूया आजच्या सेशन मध्ये. आणि यामध्ये तुम्हाला मी जसं कलम सांगितले 163, 64, 66, 167 आणि 177 हे सर्व कलम आपण डिस्कस करणार आहोत. तर पहिले आपण घटनात्मक तरतुदी बघूया राज्य मंत्रिमंडळाच्या. घटनात्मक तरतुदी नुसार पहिले जे आहे कलम 163, कलम 160 यामध्ये काय मंत्रिमंडळाची तरतूद दिलेली आहे. मंत्रिमंडळाची तरतूद. तर बघा, याच्यामध्ये पहिली जी प्रोव्हिजन आपण बघू ती आहे की विवेकाधिकारातील कार्य वगळता. विवेकाधिकार काय असतो? म्हणजे एक सर्वात मोठी जी पॉवर एखाद्या हेडला दिलेली असते. ठीक आहे. म्हणजे त्याला आपण एक प्रकारे म्हणतो कॉन्शियसनेस, त्या प्रकारे कॉन्शियस पॉवर. जे विवेकाधिकारातील जे काही कार्य आहे ते जर वगळले तर राज्यपालाला त्याची कार्य करण्याबाबत सल्ला देण्यासाठी, त्याला मदत करण्यासाठी काय असणार आहे? मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असणार आहे. ही पहिली प्रोव्हिजन आहे. दुसरा पॉईंट याच्यामध्ये असा आहे
एखादी बाब राज्यपालाच्या विवेकाधिकारी आपण त्याला म्हणतो विवेकाधिकार. ते सांगायचं असं की एखादी जर समजा बाब असेल, एखादा विषय असेल, तो राज्यपालाच्या विवेकाधिकारात समजा येत असेल किंवा येत नसेल. असा प्रश्न जर उपस्थित झाला, तर मग राज्यपालाचा निर्णय याच्यावर काय असणार आहे? अंतिम असणार आहे, फायनल असणार आहे. ठीक आहे. आणि त्यांनी केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल त्याने आपल्या विवेकाधिकारात ती कृती करायला हवी होती किंवा नाही, या कारणावरून त्या कृतीच्या वैधतेचं आव्हान देखील देता येणार नाही. हे कशामध्ये म्हटलंय? 2 नंबरची प्रोव्हिजन. आणि तिसरी प्रोव्हिजन 163 मध्ये अशी दिलेली आहे, ती म्हणजे मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याबाबत कोणतेही न्यायालय चौकशी करू शकणार नाही. इट इज नॉट चॅलेंजेबल इन दी कोर्ट ऑफ लॉ. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे 3 प्रोव्हिजन बघितल्या. एक आहे की समजा मंत्र्यांनी राज्यपालाला काही सल्ला दिला असेल, तर तो कोणतेही न्यायालय त्याच्यावर चौकशी करू शकत नाही. सल्ला काय दिला? आम्हाला हे कळू द्या. असं कोणतेही न्यायालय म्हणू शकत नाही. आता कलम 164 आहे यामध्ये मंत्र्यांसंबंधी बाकीच्या तरतुदी आहेत. यामध्ये पहिली तरतूद अशी आहे की राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करणार. बरोबर. आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात. जसं की छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांमध्ये आदिवासी कल्याणासाठी एक मंत्री असणे गरजेचं आहे. कारण इथं ट्रायबल एरिया जास्त मोठ्या प्रमाणात आहे. कुठे? छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिसामध्ये. ठीक आहे. आणि मग यांची अपॉइंटमेंट देखील कोण करणार? राज्यपाल करणार. आणि या मंत्र्यांकडे अनुसूचित जाती व मागासवर्गीय जे काही मागासवर्ग आहे, मागासवर्गीयांचे जे काही कल्याण आणि इतर ज्या कामांचाही प्रभार जो असतो, तो यांच्याकडे दिलेला असतो. आणि मग अनुसूचित जे काही जाती आणि मागासवर्गीय यांचे जे कल्याण आहे किंवा इतर जे काही कामे असतील, यांचाही तो मंत्री राहू शकेल, ज्याला अपॉइंट केलं असेल त्याला. ठीक आहे. एखाद्या म्हणजे आदिवासी कल्याण मंत्री म्हणून. आणि 94वी घटना दुरुस्ती झाली होती 2006 मध्ये. अमेंडमेंट ऍक्ट 2006. यानुसार बिहार राज्य या तरतुदीतून वगळण्यात आलेले आहे. म्हणजे बिहारसाठी वेगळी प्रोव्हिजन आहे. ठीक आहे. तर ही याच्यातली पहिली तरतूद आपण बघितली. दुसरी तरतूद ही आहे की मुख्यमंत्र्यांसोबत राज्याच्या मंत्रिमंडळातील ज्या काही सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त राहता कामा नये. म्हणजे टोटल कॅबिनेटचा जो नंबर आहे, म्हणजे टोटल नंबर ऑफ मेंबर किती आहेत? 288 आहेत महाराष्ट्र असेंब्लीमध्ये. 288 काय आहेत? सभासद आहेत, म्हणजे आमदार आहेत. याच्यातून जे मंत्रिमंडळ फॉर्म केलं जाईल, म्हणजे टोटल जी पॉप्युलेशन म्हणजे टोटल ज्या काही आमदारांची स्ट्रेंथ आहे, याच्या 15% पेक्षा जास्त मंत्रिमंडळाची स्ट्रेंथ जाता कामा नये. ठीक आहे. मग 288चा 15% करून घ्या, किती मंत्री कॅबिनेटमध्ये बसणार. म्हणजे हे केंद्रात पण तसंच आहे, सेमच आहे. जेव्हा केंद्र सरकारचा इश्यू याच्या समोर येतो, केंद्रामध्ये पण सेम बाब आहे, 15% तिथे पण. इथं पण 15%, म्हणजे 545च्या 15% आणि 288चा 15%. जेवढे मेंबर असतील ते कॅबिनेटचे असणार आहेत. तर याच्यामध्ये म्हणजे 15% पेक्षा जास्त नाही राहता कामा, त्याच्यापेक्षा कमी चालेल. आणि इट शुड नॉट बी एक्सिडेड. नाही जास्त राहता कामा नये. याचबरोबर मुख्यमंत्री जे आहे, राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. जे मुख्यमंत्र्यांना पण याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागेल. ते धरून राज्याचे जे मंत्रिमंडळ आहे, मंत्रिमंडळातील सदस्य संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. ही जी तरतूद आहे ही 2003 मध्ये ऍड केली गेली. 2003 मध्ये एक अमेंडमेंट पास केली गेली. अमेंडमेंट वॉज 91वी अमेंडमेंट होती, 91st अमेंडमेंट ऍक्ट 2003. यानुसार एक प्रोव्हिजन ऍड केली की मुख्यमंत्र्यांना कन्सिडर करून म्हणजे पकडून मंत्रिमंडळातील जी काही सदस्य संख्या आहे ती 12 पेक्षा कमी असता कामा नये. 12च्या पुढेच पाहिजे. ठीक आहे. म्हणजे टक्का जो 15% आहे, परंतु डिपेंड आहे की प्रत्येक असेंब्लीची संख्या वेगवेगळी असते आमदारांची. जसं की महाराष्ट्र 2 नंबरला संख्या जास्त आहे. 1 नंबर कुठे आहे? 2 नंबर महाराष्ट्र नाही, महाराष्ट्रापेक्षा
इकडे जास्त आहेत, बंगालच्या जास्त आहेत असेंब्ली सीट्स. नंबर 1 ला युपी आहे, त्यांचे 404 आहेत. ठीक आहे. बंगालच्या 292 आहेत. आता मागे इलेक्शन झालं होतं. आणि महाराष्ट्र 288. तर या प्रकारे 12 पेक्षा जास्त जाता कामा नये. ही तरतूद घालून दिली कधी 91वी अमेंडमेंट ऍक्ट 2003 मध्ये. त्यानंतर तिसरी प्रोव्हिजन आर्टिकल नंबर 164 मध्ये अशी आहे की राज्य विधिमंडळात कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य पक्षांतर विरोधी कायद्यामुळे अपात्र ठरल्यास तो मंत्री म्हणून नियुक्त होण्यासही अपात्र ठरतो. म्हणजे समजा तुम्हाला मी हा ऑलरेडी शिकवलाय, म्हणजे अजून सांगितलं नसेल तर शिकवलंच, पक्षांतर बंदी कायदा. त्याच्यात काही वेगळं काही नाही, फक्त एक लक्षात ठेवायचं, पक्षांतर बंदीला आपण अँटी डिफेक्शन म्हणतो इंग्रजीमध्ये. पक्षांतर बंदीच्या कायद्याचा अर्थ असा होतो की समजा एखादी व्यक्ती बीजेपीच्या तिकीटवर निवडून आली आणि त्यांना जर समजा काँग्रेस जॉईन करायचं आहे, अशी एकमेव अशी व्यक्ती असेल, तर याचं जे आमदारकी जी आहे ती चालली जाणार. आमदारकी याची चालली जाणार. याच्याकडे समजा काही एखादं मंत्रीपद बीजेपीने दिलं असेल तर तेही चालू जाणार आमदारकी सोबतच. मेंबरशिप तर जाईलच, पण मंत्रीपद पण जाणार. मग 2003चा जो 91वी अमेंडमेंट होती त्यानुसार ही तरतूद जी आहे ती समाविष्ट करण्यात आली आहे. कशाची? पक्षांतर बंदीची. याच्यामध्ये काही अजून चौथी प्रोव्हिजन आर्टिकल मध्ये अशी 164 मधली. त्यामध्ये 4 नंबर, मंत्र्यांचा कार्यकाल कोण ठरवतं? राज्यपालांच्या मर्जीनुसार ठरवणार. मंत्र्यांचा कार्यकाळ राज्यपालांच्या मर्जीनुसार ठरवण्यात जाणार. त्यानंतर 5 नंबरची प्रोव्हिजन अशी आहे, मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राज्य विधानसभेला उत्तरदायी असणार आहे. त्यानंतर राज्यपाल मंत्र्याला पदाची आणि गुप्ततेची शपथ देणार. नंतर मग राज्य विधानमंडळाला किंवा जो काही विधानमंडळ म्हणजे काय, असेंब्ली आपण त्याला म्हणतो इंग्रजीमध्ये. राज्य विधानमंडळाचा सलग 6 महिने सदस्य नसलेला मंत्री पदावर राहणार नाही. ठीक आहे. याचबरोबर राज्य विधिमंडळ मंत्र्याचे वेतन भत्ते कोण ठरवणार? राज्यपाल ठरवणार. तर या प्रकारे आपण 164 नंबर कलम बघितला. नाव नेक्स्ट कलम आहे 166. राज्य सरकारचे कामकाज चालवणं. राज्य सरकारचे कामकाज चालविणे. तर बघा याच्यामध्ये प्रोव्हिजन काय की राज्य सरकारच्या सर्व कृती ज्या असतात, सगळ्या ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ स्टेट गव्हर्नमेंट या राज्यपालाच्या नावाने चालतात. जसं तुम्हाला मी केंद्रातलं बोलणं होतं की ऑल डिसिजन्स विल बी टेकन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन द नेम ऑफ किंवा इन द नेम ऑफ प्रेसिडेंट. सिमिलर इथं पण आहे. सगळा कारभार जो असतो तो राज्यपालांच्या नावाने चालणार, जसा केंद्रामध्ये राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. याचा अर्थ असा नाही की स्टेट गव्हर्नमेंट त्याला बदनाम करायचं काम करेल. ठीक आहे. 2 नंबरची प्रोव्हिजन अशी याच्यामध्ये की राज्यपालाच्या नावाने जारी केलेले आदेश किंवा इतर जे काही कागदपत्रे असतील हे कशा पद्धतीने अधिप्रमाणित करावी याबाबतचे नियम देखील राज्यपाल करतात. आणि अशा प्रकारे अधिप्रमाणित करण्यात आलेल्या आदेशांचे किंवा कागदपत्रांच्या वैधतेस ते आदेश किंवा कागदपत्रे राज्यपालाने जारी केले नाहीत, या कारणावरून त्यांना आव्हान देता येणार नाही कोणालाच. इट कॅनॉट बी चॅलेंज्ड. त्यानंतर 3 नंबरची प्रोव्हिजन कलम 66 मध्ये आहे की राज्यपालाच्या विवेकाधिकार तुम्हाला मी सांगितलं आहे, ज्याला आपण डिस्क्रेशनरी पॉवर म्हणतो. राज्यपालाचे जे विवेकाधिकार आहे त्या विवेकाधिकाराच्या बाबतीत म्हणजे येणाऱ्या बाबी सोडून राज्याचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी आणि हे कामकाज मंत्र्यांमध्ये वाटून देण्यासाठी तो नियम करू शकतो. देन कलम 167 कडे आपण येतो. एकशे 67 मध्ये मुख्यमंत्र्यांची कर्तव्य. मुख्यमंत्र्यांची कर्तव्य यामध्ये असं म्हटलंय की 167 मध्ये पहिली जी प्रोव्हिजन आहे, दुसरी आणि तिसरी 3 प्रोव्हिजन आहेत. सो फर्स्ट प्रोव्हिजन टॉक्स अबाउट राज्याच्या कामकाजाच्या प्रशासना संबंधी मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय आणि कायद्याचे प्रस्ताव राज्यपालाला कळविणे गरजेचं असतं.
ठीक आहे. मुख्यमंत्र्यांची कर्तव्य पहिलं काय, सगळा रिपोर्ट जो आहे तो राज्यपाल समोर त्यांना मांडावा लागतो. ठीक आहे. आणि राज्यपाल मग ते रिपोर्ट वरती फॉरवर्ड करतो केंद्राकडे. त्यानंतर 2 नंबरची प्रोव्हिजन याच्यामध्ये अशी येते, की राज्याच्या कामकाजाच्या प्रशासनासंबंधी आणि कायद्याचे प्रस्ताव यासंबंधी राज्यपाल मागेल ती माहिती राज्यपालाला देणं यांना गरजेचं आहे, मंत्र्यांना, मुख्यमंत्र्याला. आणि 3 नंबरची प्रोव्हिजन अशी आहे, की एखाद्या बाबीविषयी मंत्र्यांनी निर्णय घेतला असेल, तर त्यावर मंत्रिमंडळाने विचार-विनिमय केला नसेल, तर राज्यपालाने सांगितल्यास अशा बाबी मंत्रिमंडळाच्या विचारार्थ ठेवणे गरजेचं आहे मुख्यमंत्र्याला. तर या प्रकारे आपण 67 बघितलं. आता 177 आहे. यातली प्रोव्हिजन आहे जे सभागृह असतात. सभागृहांसंदर्भात. मंत्र्यांचे अधिकार. ओके. सो यामध्ये प्रत्येक मंत्र्यास विधानसभेच्या म्हणजे जिथे असेल तिथे तिथल्या बाबतीत मी सांगतोय. विधानसभेचे आणि तो सदस्य असलेल्या राज्य विधानमंडळाच्या किंवा विधिमंडळाच्या कोणत्याही समितीच्या कामकाजात भाग घेण्याचा व बोलण्याचा अधिकार त्याला असतो. ठीक आहे. मंत्र्याचा अधिकार सांगतोय. जे कोणत्याही तो ज्या तिथला मंत्री असेल समजा किंवा सदस्य असेल, कोणत्याही प्रोसिडिंगमध्ये तो भाग घेऊन तो आपलं मत मांडू शकतो. त्याला मतदानाचा अधिकार नसतो मात्र. ठीक आहे. सो या प्रकारे आपण बघितलं. मंत्र्यांच्या सल्ल्याचे स्वरूप. मंत्र्यांच्या सल्ल्यांचे स्वरूप. सो प्रत्येक मंत्र्यास विधानसभेचे आता आपण बघितले की राज्यपालाच्या विवेकाधिकारामध्ये येणाऱ्या बाबी सोडून राज्यपालाची कामे करण्यासाठी, त्याला सल्ला देण्यासाठी व त्याला सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असतं. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं. बरोबर. ज्या प्रकारे केंद्रीय कॅबिनेट कोणाला कामामध्ये हेल्प करतं, प्रेसिडेंटला हेल्प करतं, त्याला सल्ला देते. बरोबर. तर असे कलम 163 मध्ये आपण म्हटलं होतं की राज्यपालाला एक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असणार सल्ला देणार. समजा एखादी बाब राज्यपालाच्या विवेकाधिकारामध्ये येते किंवा येत नसते, हा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालाचा निर्णय त्यावर काय असतो, अंतिम असतो आणि त्याचा तो डिस्क्रिशनरी पॉवरचा वापर करू शकतो. तर हे आपण त्याच्यामध्ये बघितलं. आता आपण याच्यात बघूया मंत्र्यांची नियुक्ती कशा प्रकारे करणार. मंत्र्यांची नियुक्ती. राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार मंत्र्यांची नियुक्ती करतात. ठीक आहे. म्हणजे पहिले मुख्यमंत्र्याला शपथ देणार, त्यानंतर मग मुख्यमंत्री यांना सांगणार की याला मंत्री बनवा, याला गृह मंत्रालय द्या, याला वित्त मंत्रालय द्या. त्यानुसार जसं काही मुख्यमंत्री सल्ला देणार राज्यपालांना, त्या सल्ल्यानुसार राज्यपालांना मंत्र्यांची नियुक्ती करावी लागते. वेगळ्या शब्दात तुम्हाला मी सांगितलं अगोदर पण की ज्या व्यक्तींची मुख्यमंत्री शिफारस करतो त्याचीच राज्यपाल मंत्रीपदी नियुक्त करू शकतो, अदरवाईज नाही करणार. मुख्यमंत्र्यांनी ज्या व्यक्तीला सांगितलं असेल राज्यपालाने, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाला सांगितलं असेल तुम्ही याच व्यक्तीची फक्त मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करा, राज्यपाल त्याच व्यक्तीची करणार, दुसऱ्या कोणतेही आपल्या चॉईसने करणार नाही. कारण राज्यामध्ये मंत्री मुख्यमंत्र्याचं चालतं, राज्यपाल तर फक्त सेंट्रलचा गव्हर्नमेंट असतो, सॉरी एजंट असतो. तो फक्त एक वॉच ठेवण्यासाठी राहिलेला असतो. तर म्हणतो राज्यपाल हे एक घटनात्मक पद आहे, राज्यपाल जे आपण डिस्कस केलं ऑलरेडी. परंतु हा नेहमी कॉन्ट्राव्हर्सी मध्ये असतो, याचा काही इम्पॉर्टन्स नाही. जे गव्हर्नमेंट येते याला काढून टाकतं, मग याला ठेवायचं कामच नाही असं माझं म्हणणं आहे. राज्यपाल हे जे पद आहे ना हे काढून टाकायला पाहिजे. एक तर मग याला सेपरेट पॉवर दिली पाहिजे, तर केंद्र इंटरफिअर नाही करणार त्याच्या कामामध्ये, कारण केंद्राच्या गाईडलाईननुसारच ते कामं करतात. त्यांचा घटनात्मक दर्जा असून फायदा काय. किती वेळा आता कॉन्फ्लिक्ट होतो, जसं महाराष्ट्रात बघितलं असेल कोश्यारींसोबत किती वेळेस ठाकरे सरकारचा कॉन्फ्लिक्ट झालाय.
कर्नाटकमध्ये खूप वेळा. त्यानंतर पुढे आपण याच्यामध्ये पॉईंट घेऊया, मंत्र्यांची नियुक्ती. याच्यातल्या फक्त आपण 2 लाईन डिस्कस केल्या. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात. याच्यामध्ये बघा मात्र छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश जे आहे, छत्तीसगड आहे, त्यानंतर झारखंड, मध्य प्रदेश, याचबरोबर ओडिसा. जसं मी तुम्हाला सांगितलंय 4 राज्यांमध्ये थोडा ट्रायबल एरिया जास्त आहे. ट्रायबल रिजन मोठ्या प्रमाणात आहे. आणि मग यानुसार इथे एक आदिवासी कल्याणासाठी एक मंत्री नेमला जातो या 4 राज्यांमध्ये. तर बिहारमध्ये पण अनुसूचित क्षेत्र राहिली नाहीयेत. पहिली अनुसूचित क्षेत्र होती बिहारमध्ये, पण आता नाहीयेत. ट्रायबल एरिया तिथे कमी झाला, म्हणजे जवळपास फार कमी प्रमाणात आहे. आता तिथलं हे जे पद होतं आदिवासी कल्याणकारी मंत्री, हे मंत्री आता तिथं नाही राहत, फक्त बिहार याच्यामधून काढून टाकलं. पहिले या लिस्टमध्ये बिहार देखील होतं. इट इज नो मोर. ठीक आहे. सो मग या प्रकारे काय होतं बघा, एकूण लोकसंख्येतील प्रमाण अत्यल्प असल्याने बघा 94 जी लोकसंख्या आहे, सॉरी अमेंडमेंट आपण त्याला म्हणतो 94, 94. 2006 ला ही घटना दुरुस्ती झाली होती. या घटना दुरुस्तीनुसार एक आदिवासी कल्याण मंत्री असण्याच्या नियमातून बिहारला वगळण्यात आले आहे. मागील पॉईंटला आपण हे रिपीट होत आहे. या दृष्टीने तो नियम छत्तीसगड आणि झारखंड या नव्या राज्यांना लागू करण्यात आलेला आहे. कोणाला? छत्तीसगडला आणि झारखंडला. ठीक आहे. तर आपण हा ऑलरेडी पॉईंट डिस्कस केला होता, मंत्र्यांची नियुक्ती. याचबद्दल मंत्र्यांची शपथ आणि वेतन काही डिस्कस करायची गरज नाहीये. मंत्र्यांची जबाबदारी आपण थोडक्यात इन केस बघू शकतो आपण की संयुक्त जबाबदारी असते. ठीक आहे. दे आर कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल. मंत्री जे असतात मंत्र्यांची जबाबदारी कशा प्रकारे असते? कलेक्टिव्ह. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सामूहिक जबाबदारी असते, संयुक्त जबाबदारी असते. संयुक्त जबाबदारी हे संसदीय शासन प्रणालीचं मूलभूत तत्व आहे. संयुक्त जबाबदारी म्हणजे काय बघा, एक मंत्री जर चुकला तर बाकी सगळ्यांची मिस्टेक कन्सिडर केली जाते. सगळेच रॉंग आहेत, म्हणजे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे एखादी गोष्ट त्यांच्याकडून चुकली त्यासाठी सगळे जबाबदार आहेत. चांगली गोष्ट झाली तर सगळे जबाबदार त्यासाठी. तसा एक व्यक्ती नाहीये. सो मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राज्याच्या विधानसभेला जबाबदार असते. ठीक आहे. राज्याच्या विधानसभेला. तर असे कलम 164 मध्ये तुम्हाला मी सांगितलं, म्हणजे त्यांनी केलेल्या किंवा न केलेल्या सर्व कृतींबद्दल ते संयुक्तरित्या विधानसभेला उत्तरदायी असणार. ठीक आहे. म्हणजे ते काही एखादी ऍक्शन घेतील किंवा एखादी ऍक्शन नाही घेणार, एखादा डिसिजन घेतील किंवा नाही घेणार, दे आर कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल फॉर दी असेंब्ली, स्टेट असेंब्ली. ते संघ म्हणून काम करतात आणि संयुक्तपणे करतात. ठीक आहे. आणि समजा एक प्रकारे जर समजा गव्हर्नमेंट जर पडलं तर मग सगळं मंत्रिमंडळ तिथं रद्द केलं जातं. या प्रकारे आपण बघितलं. जेव्हा विधानसभा मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करते, विधानसभा सभा जेव्हा एखादा असा ठराव पारित करणार, जो अविश्वासाचा ठराव आहे मंत्रिमंडळ पाडण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट पाडण्यासाठी. कारण मंत्रिमंडळाचा राजीनामा म्हणजे पूर्ण गव्हर्नमेंटचा राजीनामा असतो, लक्षात घ्या. उलट सांगितलं तुम्हाला मी. मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे पूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. तिथे गव्हर्नमेंट पडलं असं आपण समजतो. तर मग ठराव संमत करते अविश्वासाचा. कोण मांडणार ठराव? जेव्हा एखादा ठराव म्हणजे विधानसभा मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करते, त्यावेळी विधान परिषदेतील मंत्र्यांसहित सर्व मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे लक्षात घ्या बरं, इम्पॉर्टंट लाईन आहे, लक्षात घ्या. विधानसभा जेव्हा मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव पारित करणार, त्यावेळेस 2005 झाला सक्सेसफुली, तर त्यावेळेस
मंत्रिमंडळ तर राजीनामा देणारच. त्यासोबत जे यांचे मंत्री आहेत विधान परिषदेमध्ये ते त्यांना देखील राजीनामा द्यावा लागेल. म्हणजे वैकल्पिकरित्या सभागृह जनमताने किंवा जनमताचे योग्य प्रतिनिधित्व करीत नाही. या कारणासाठी विधानसभा विस्तारित करण्याचा आणि नव्याने निवडणूक घेण्याचा सल्ला मंत्रिमंडळ देऊ शकते. ठीक आहे. जर ते प्रॉपरली फंक्शन करत नसेल तर असं केलं जातं. अविश्वासाचा ठराव म्हणजे काय? याला आपण म्हणतो नो कॉन्फिडन्स मोशन. नो कॉन्फिडन्स मोशन. दिस इज इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा. तो हे आपण याच्यामध्ये बघितलं. आता जसं आपण सामाजिक जबाबदारी बघितली मंत्र्यांची, तशी व्यक्तिगत जबाबदारी पण असते. व्यक्तिगत जबाबदारी काय असते मंत्र्याची बघा. 164 मध्ये व्यक्तिगत जबाबदारीचं जे काही प्रिन्सिपल ते दिलेलं आहे. राज्यपालाच्या मर्जीनुसार मंत्री पदावर राहतील, असे 164 कलमामध्ये म्हटलेलं आहे. राज्यपालाच्या मर्जीनुसार. राज्यपालाला जेव्हा वाटेल राज्यपाल त्यांना काढणार का? येस. पण त्यासाठी सीएमला सांगावं लागेल, की या मंत्र्याला काढून टाका. यांचं पद रिक्त करून टाका. तेव्हाच ते पॉसिबल होणार. म्हणजे विधानसभेचा जो मंत्रिमंडळावर विश्वास आहे, तो असला तरी राज्यपाल मंत्र्याला काढू शकतो. एक मंत्र्याला काढला म्हणजे काय सगळ्या मंत्रिमंडळाला जबाबदार नाही ठरवणार. लक्षात घ्या. त्यातून जर सीएमचा काही खटकला पडत नसेल बॉडीवर तर मग सीएम सांगू शकतो राज्यपालांना यांना काढून टाका. हे काय आमचं ऐकत नाही. सो अशा प्रकारे याला आपण म्हणतो व्यक्तिगत जबाबदारी. किंवा समजा तो पार्टीचे नियम ऐकत नसेल किंवा ज्या रुलिंग पार्टीमधून तो निवडून आलेला आहे, त्यांच्या अगेन्स्ट तो वोटिंग करतो. तर ती व्यक्तिगत जबाबदारी त्याची नाहीये. सो परंतु राज्यपाल केवळ मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसारच मंत्र्याला काढू शकतो. हे तुम्हाला मी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिल्यानंतर राज्यपाल त्याच्या मर्जीने काढत नसतो. जर मतभेद असतील किंवा त्याच्या कामगिरीबाबत असमाधानी असेल, तर मुख्यमंत्री मंत्र्याला राजीनामा देण्यास सांगू शकतात. आणि त्याला पदच्युत करण्याचा राज्यपालाला सल्ला देऊ शकतात. जसं इन केस महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही बघितलं असेल. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा देऊन टाका. आता यांचं काय झालं, सीएमचं यांचं पटत नव्हतं असं नाही. यांच्यावर करप्शनचे अलिगेशन लावले होते. 100 करोडचे अलिगेशन. ठीक आहे. तर मग सुप्रीम कोर्टाने यांच्यावर लिटिगेशन यांच्या अगेन्स्ट केस टाकली गेली. त्यामध्ये मग सीबीआय वगैरे इन्क्वायरी सुरू व्हायला लागली. एनआयए आल्यानंतर एनआयए नाही सीबीआय समजू शकतो आपण. एनआयए थोडं वेगळं आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एनआयए. एनआयए केव्हा येते जेव्हा एखादा बॉम्बला झाला त्यावेळेस येते. तर या प्रकारे मग त्यांनी राजीनामा दिला. याचा अर्थ मग पूर्ण जे काही ठाकरे सरकारने पण राजीनामा दिला की नाही. ठीक आहे. कायदेशीर जबाबदारी मंत्र्याला नसते. त्यामुळे आपण हे डिस्कस करणार नाही. कोणतीही कायदेशीर जबाबदारी त्यांना नाही राहत. कारण जोपर्यंत ते मंत्री आहेत तोपर्यंत त्यांना कायदेशीर जबाबदारीपासून सूट मिळते. त्यानंतर मग अशा सोबत आपण आजचे हे जे सेशन आहे ते आपण थांबूया. काही क्वेश्चन डाऊट असेल ते विचारा नक्कीच. राज्य मंत्रिमंडळावर काही प्रश्न असतील ते विचारा. बघा प्रश्न नक्कीच असतील अशी मी आशा करतो. बोला लवकर पटपट. नाहीये क्वेश्चन्स? चला राष्ट्रीय मानवी हक्क हे चॅप्टर आपण घेऊया. जाऊया पुढच्या चॅप्टरला की नाही? जाऊयात. ओके. तो याच्यामध्ये आपण पुढील चॅप्टर घेऊया दॅट इज राष्ट्रीय मानवी हक्क. सोपा चॅप्टर आहे. काय एक पानाचा चॅप्टर आहे फक्त. याच्यामध्ये फक्त तुम्हाला यांची अपॉइंटमेंट लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे यांचं चेअरमन कोण असतो, किती मेंबर बॉडी आहे,
कोण कोण गव्हर्नमेंटचा कोण कोण मेंबर याच्यामध्ये राहतं, कोणता मंत्री राहू शकतो. ठीक आहे. राष्ट्रीय मानवी हक्क ही घटनात्मक बॉडी नाहीये, पहिली गोष्ट लक्षात घ्या. दिस इज नॉट अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. राष्ट्रीय मानवी हक्क. सो म्हणजे राष्ट्रीय मानवी हक्क हे स्टॅट्युटरी बॉडी आहे. स्टॅट्युटरीचा अर्थ असा होतो संवैधानिक बॉडी आहे. संवैधानिक म्हणजे याला आपण असं म्हणतो, इट इज मेड बाय द ऍक्ट ऑफ पार्लमेंट. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशनल ऍक्टने नाही बनत, ती पार्लमेंटच्या ऍक्टने बनलेली. याचा काही घटनेमध्ये कुठं मेन्शन नाहीये, परंतु हे आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला हे एक्झाम मध्ये विचारतात. हे पॉलिटिक्सचाच पार्ट आहे आणि लक्ष्मीकांत तुम्हाला हा चॅप्टर दिलेला आहे, रंजन गोडंबे नाहीये. सो 1993 ला याची स्थापना केली गेली, मानवी हक्क आयोगाची. 1993 आणि त्यावेळेस एक मानवी हक्क संरक्षण कायदा पास केला गेला होता. त्या कायद्यानुसार या मानवी हक्काची स्थापना करण्यात आली होती. सन 2006 मध्ये या कायद्यामध्ये पहिल्यांदा दुरुस्ती देखील झाली होती. 2006 मध्ये फर्स्ट टाइम इट वॉज अमेंडेड. ठीक आहे. याचा एक पर्पज काय बघा, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग जे आहे, देशातील मानवी हक्कांवर देखरेख करणारी व मानवी हक्कांचे संरक्षण करणारी संस्था आहे. कुठं जर समजा मानवांचे हक्क जर उल्लंघन त्यांचं कोणी करत असेल, तर ते प्रोटेक्ट करण्याचं काम हे करतं. म्हणजेच राज्यघटनेने यांना दिलेली आणि आंतरराष्ट्रीय करारामध्ये असलेल्या व भारतीय न्यायालयात दाद मागता येणाऱ्या व्यक्तींचे जीवन, स्वातंत्र्य, समता आणि प्रतिष्ठे हक्कांचे तो संरक्षण करतो. ठीक आहे. याच्यामध्ये काही 3 महत्वाचे प्रोव्हिजन तुम्हाला सांगतो, म्हणजे याचे 3 उद्दिष्ट काय असतात. पहिलं असं की मानवी हक्कांचे मुद्दे पूर्णतः आणि विशेषत्वाने हाताळण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था बळकट करणे, हे यांचं पहिलं काम. 2 नंबर, सरकारला बाजूला ठेवून अत्याचाराच्या आरोपांची अशा पद्धतीने चौकशी करणे की त्यायोग्य मानवी हक्कांचे रक्षण करण्याची बांधिलकी अधोरेखित होणार. आणि 3 नंबर, या बाबतीत आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांना पूरक कार्य करणे व बळकटी आणणे, असं या 3 यांचे पर्पज आहेत. या आयोगाची रचना जी आहे, संरचना ही इम्पॉर्टंट आहे. सो फर्स्ट डिस्कस, आयोग ही जे आयोग आहे हे बहुउद्देशीय आहे, बहुसदस्यीय संस्था आहे. बहुसदस्यीयचा अर्थ काय होतो, याच्यामध्ये मल्टी मेंबर बॉडी. या प्रकारे याच्यामध्ये किती अध्यक्ष असतात, एक अध्यक्ष असतो, त्यानंतर 4 सदस्य असतात. अध्यक्ष 1 आणि सदस्य 4. अध्यक्ष हा कोण असतो, अध्यक्ष हे भारताचा निवृत्त सरन्यायाधीश असतो, लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त म्हणजे रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट. आणि सदस्यांमध्ये कोण असतात, हे जे 4 सदस्य याच्यामध्ये कोण असतात, याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश असतो. याच्यामध्ये हे जे 4 असतात हे कोण असतात, न्यायाधीश असतात सुप्रीम कोर्टाचे. न्यायाधीश म्हणजे कोण, रिटायर्ड. यामध्ये सरन्यायाधीश असतो. सो न्यायाधीश, त्यानंतर उच्च न्यायालयाचा विद्यमान म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, बरोबर. यानंतर निवृत्त मुख्य न्यायाधीश आणि मानवी हक्कांसंबंधी प्रत्यक्ष अनुभव किंवा ज्ञान असलेल्या 2 व्यक्ती असणार आहेत. या पूर्ण वेळ सदस्यांव्यतिरिक्त आयोगामध्ये 4 पदसिद्ध सदस्य असतात. मी तुम्हाला सांगितलं ना की याच्यामध्ये अजून कोण राहू शकते यांच्या पलीकडे. एक अध्यक्ष झाला तर सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश झाले. 4 सदस्य कोण झालेत, हे काही सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश निवृत्त झालेले आणि हायकोर्टाचे काही न्यायाधीश जे रिटायर्ड आहेत. सो आता याच्यामध्ये पूर्ण वेळ सदस्यांव्यतिरिक्त जे आहेत हे पूर्ण वेळ आहेत, फुल टाइम आहेत. हे 4 आणि 2, सॉरी हा 1, हे 5 जे आहेत सदस्य हे फुल टाइम आहेत. या व्यतिरिक्त आयोगामध्ये अजून 4 पदसिद्ध सदस्य असतात. यांच्या व्यतिरिक्त अजून 4. ही बॉडी तुम्ही लक्षात घ्या.
सरन्यायाधीश अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचे रिटायर लक्षात घ्या रिटायर्ड सरन्यायाधीश. त्यानंतर 4 न्यायाधीश सुप्रीम कोर्टचे आणि हायकोर्टचे. याचबरोबर याच्यामध्ये असणार आहेत बाहेरचे अजून 4 व्यक्ती असणार आहेत त्यांच्या पलीकडे जे नॉन ज्युडिशियल बॅकग्राऊंडचे असतील. याच्यामध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग यांचा सदस्य. त्यानंतर अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग, अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग या 4 आयोगांचे अध्यक्ष हे ते पदसिद्ध अध्यक्ष असतात ह्युमन राईटचे म्हणजे राष्ट्रीय मानवी हक्काचे. सो असे टोटल 9 मेंबर बॉडी. सो बघा मग अजून पुढे याच्यामध्ये कोण कोण राहतात. याच्यामध्ये अजून बघा पंतप्रधानांचे अध्यक्षतेखालील लोकसभेचा सभापती, ठीक आहे, राज्यसभेचा उपाध्यक्ष, संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते व केंद्रीय गृहमंत्री या 6 सदस्यांच्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाची व सदस्यांची नियुक्ती करतात. म्हणजे यांचे जे सिलेक्शन असते ते कोण करतं? केंद्र सरकार करतं. त्या सिलेक्शन बॉडीमध्ये कोण असतं? यांच्या सिलेक्शन बॉडीमध्ये कोण राहतं? सो हे तुम्हाला देखील माहिती असणं गरजेचं आहे. सिलेक्शन बॉडी ऑफ ह्युमन राईट्स कमिशन्स मेंबर्स. सिलेक्शन बॉडी जी आहे याच्यामध्ये पहिले राष्ट्रपती 2 नंबर, 1 नंबर पंतप्रधान, राष्ट्रपती याच्यामध्ये नाहीये, राष्ट्रपती आपण काढला. सो 2 नंबर याच्यामध्ये आहे लोकसभेचा सभापती, 3 नंबर याच्यात आहे राज्यसभेचा उपाध्यक्ष, मला एक सांगा याच्यामध्ये राज्यसभेचा उपाध्यक्ष का घेतला, अध्यक्ष का नाही घेतला? कोणी रिझन सांगू शकता का याचं? ते उपराष्ट्रपती असतात. हो पण का त्यांना नाही घेऊ शकत होते? उपराष्ट्रपती असतात पण त्यांना घेऊ शकत नव्हते काय? असं का केलं गेलं सगळं? उपाध्यक्षाला काय घेतलं? कारण ते सदस्य नसतात. एक्झॅक्टली, ते सदस्य नसतात, बरोबर. हे लोकसभा राज्यसभा यांचे सदस्य नसतात म्हणून तर राष्ट्रपती पण नाही उपराष्ट्रपती पण नाही, दोघं नाही. उपाध्यक्ष हे सदस्य असतात, ठीक आहे, राज्यसभेचे. सो पंतप्रधान लोकसभेचा सभापती, 3 नंबर आहे राज्यसभेचा उपाध्यक्ष, 4 नंबर याच्यामध्ये असतात ते म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते, राज्यसभा व लोकसभा यांचे विरोधी पक्षनेते. ही सिलेक्शन बॉडी यांची, यांचं सिलेक्शन यांच्याकडे असणार आहे. म्हणजे हे सिलेक्ट करणार कोण सरन्यायाधीश, कोणाला अध्यक्ष बनवायचे ह्युमन राईट्स कमिशनचं, कोणाला बाकी चेअरमन म्हणजे बाकीचे मेंबर बनवायचे 4 मध्ये. हे आपण बघितलं. आणि याचबरोबर याच्यामध्ये अजून एक आहे केंद्रीय गृहमंत्री. केंद्रीय गृहमंत्री या 6 सदस्यांच्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांची नियुक्ती करतात. भारताच्या सरन्यायाधीशांशी विचार विनिमय करूनच सर्वोच्च न्यायालयाचा विद्यमान न्यायाधीश व उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश यांची सदस्यपदी नियुक्ती केली जाते. सो हे आपण याच्यामध्ये डिस्कस केलं, ठीक आहे. चला आता याच्यामध्ये जे मेन आपण होतं ते आपण डिस्कस करून टाकलं. आता याच्यामध्ये काही फंक्शन्स वगैरे आहेत मानवी अधिकाराचे, त्यांची कामगिरी, यांचे कार्य काय असणार आयोगाचे.
कार्य सिंपल आहे, तुम्हाला हे माहिती असतं फक्त लक्षात ठेवा. सो तुम्ही जेव्हा वाचणार इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत तुम्हाला ऑटोमॅटिक ते सगळे कार्य दिसून येतील लगेच. पहिले कार्य आहे मानवी हक्कांचे उल्लंघन करण्यात आलेल्या तक्रारींची किंवा मानवी हक्कांच्या उल्लंघनास प्रतिबंध करण्यात सार्वजनिक सेवकाने दुर्लक्ष केले असल्याच्या तक्रारीची चौकशी करणे, हे पहिले यांचं आहे. अशी चौकशी आयोग स्वतःच्या अधिकारात करतो किंवा तक्रारीनुसार किंवा न्यायालयाच्या आदेशावरून करत असतो. दुसरं कार्य याचे असं आहे की न्यायालयात मानवी हक्कांच्या उल्लंघनाविषयी एखादे प्रकरण प्रलंबित असेल तर त्यात आयोग हस्तक्षेप करते. ह्युमन राईट्स. तिसरं त्याचं आहे कैद्यांच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी सूचना करण्यासाठी तुरुंग व जिथे अटक करून ठेवले जाते अशा कैद्यांना तिथे जाऊन भेट देणे अशा ठिकाणांना, म्हणजे तिथे त्यांना व्यवस्थित खायला मिळते का, व्यवस्थित त्यांचा ह्युमन राईट्स वगैरे व्यवस्थित प्रिझर्व केला जातोय का, अशा ठिकाणी जाऊन त्यांना भेट देणं. त्यानंतर मानवी हक्कांच्या रक्षणासाठी राज्यघटनेतील तरतुदींचा व इतर कायदेशीर उपाययोजनांचा आढावा घेणे आणि त्यांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी उपाययोजना सुचवणे, एक आहे. त्यानंतर मानवी हक्कांना बाधक ठरणाऱ्या दहशतवादासारख्या घटनांची समीक्षण करणे व त्यासंबंधी उपाययोजना सुचवणे, एक आहे. मानवी हक्क विषयक आंतरराष्ट्रीय तह व करार यांचे अध्ययन करणे किंवा त्यांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी उपाययोजना सुचवणे, हे पण त्यांचं कार्य आहे. मानवी हक्कांच्या क्षेत्रात संशोधन करणे व त्याला चालना देणे. मानवी हक्क साक्षरतेला किंवा त्याला साक्षरता म्हणतो, मानवी हक्क साक्षरतेचा लोकांमध्ये प्रसार करणे आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी उपलब्ध असलेल्या उपाययोजनांबाबत जागृती करणे, हे देखील यांचं कार्य आहे. त्यानंतर मानवी हक्कांच्या क्षेत्रात कार्य करीत असलेल्या अशासकीय संघटनांचा कार्याला प्रोत्साहन देणे आणि लास्ट यांचं कार्य आहे 10 नंबर, ते म्हणजे मानवी हक्कांना चालना देण्यासाठी आवश्यक वाटणारी अन्य कार्य हाती घेणे. तर हे आहेत फंक्शन्स ह्युमन राईट्स. ठीक आहे, आयोगाची कार्य आहेत. त्यानंतर याच्यामध्ये बाकी डिस्कस करण्यासारखं काही नाही, बाकी कशावर क्वेश्चन येतच नाही. आला तर कार्यानं क्वेश्चन विचारतात आणि त्या सिलेक्शन जी बॉडी आहे ना ती इम्पॉर्टंट आहे, ती लक्षात ठेवा. बाकी नथिंग इम्पॉर्टंट, याच्यामध्ये काही बाकी इम्पॉर्टंटच नाहीये. राज्य मानवी हक्क पण आहे, यांचे पण कार्य सेम आहे, जे केंद्रीय मानवी हक्क आहे यांचे पण सेम कार्य आहेत आणि राज्य मानवी हक्काची स्थापना देखील सेम वर्ष झाली, 1993 मध्ये. याच्यामध्ये पण ज्या प्रकारे तुम्हाला मी सिलेक्शन बॉडी सांगितली होती थोडी याच्या बाबतीत थोडीशी वेगळी आहे. फक्त म्हणजे वेगळी म्हणजे काय, इथे केंद्राच्या हातामध्ये राहते आणि इतर राज्याच्या हातामध्ये आहे. ज्या प्रकारे ती पंतप्रधानांच्या अंडर एक सिलेक्शन बॉडी तयार केली जाते, इथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असते. त्यानंतर मग विधानसभेचा सभापती असणार, तिकडे आपण लोकसभा सभापती बघितला, राज्याचा गृहमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेता. म्हणजे तुम्ही एवढं फक्त लक्षात घ्या, सिलेक्शन बॉडी काय असणार याची, सीएम. त्यानंतर सभापती कुठला, विधानसभेचा. त्यानंतर याच्यामध्ये आहे सिलेक्शन मध्ये सिलेक्शन राज्याचा गृहमंत्री असणार, इकडे केंद्रीय गृहमंत्री होते. त्यानंतर विरोधी पक्षातील जे आपण विधानसभा जी आहे, विधानसभेतील विरोधी पक्षनेता. आणि समजा एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद जर असेल ठीक आहे, विधान परिषदेची एखादी विरोधी पक्षनेता असणार आहे. ठीक आहे, राज्याचा गृहमंत्री, सभापती, हे बघा सभापती आहे, राज्याचा गृहमंत्री आहे, विधानसभेची विरोधी पक्षनेता विधानसभेचा. जर विधान परिषद एखाद्या राज्यात असेल, जसं महाराष्ट्र विधान परिषद आहे, तर मग तिथला पण विरोधी पक्षनेता चालेल. बाकी काय याच्यामध्ये फरक नाही. सो आणि याचबरोबर आपण हे बघितलं. तर आता मग यांचा कार्यकाल काय, जसं मी तुम्हाला मागचा जो कार्यकाल आहे मागचा तुम्हाला सांगितला नाही, तर 5 इयर्सचा आहे, लक्षात दोघांचा 5 इयर्स किंवा 70 इयर्स, विच एव्हर इज अर्लियर. इथे 70 वर्ष किंवा मग 5 वर्ष त्यांचा कार्यकाल असणार आहे. आणि कार्यकाल जर एकदा पूर्ण झाला अध्यक्षांचा, तर केंद्र किंवा राज्य शासनामध्ये सेवा करण्यास ते पात्र नसतात नंतर.
सो या प्रकारे आपण बघितले. कार्य सेम आहे जे आपण मागे बघितले. डाउट्स क्वेश्चन याच्यावर तुम्हाला? आता हा जो मी तुम्हाला चॅप्टर सांगतोय पुढचा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. केंद्रीय माहिती आयोग. केंद्रीय माहिती आयोग. एखादा चॅप्टर अजून राहिला असेल तर सांगा मला, ज्या कोडिंग आपण डिस्कस करूया. बघा, केंद्र सरकारने हे जे केंद्रीय माहिती आयोग आहे याची स्थापना 2005 मध्ये केली होती केंद्र सरकारने. तुम्हाला मी राज्य माहिती आयोग पण सांगेल याच्यामध्ये. आणि माहिती अधिकार सगळ्यांना माहितीच आहे, माहितीचा राईट टू इन्फॉर्मेशन 2005. या तरतुदीनुसार अधिकृत राजपत्रात सूचना जारी करून आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही जी आहे घटनात्मक संस्था नाही. 2005 चा जो RTI आहे ना, त्यानुसार ही संस्था बनवलेली आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. केंद्रीय माहिती आयोग ही उच्च अधिकार संस्था असून ही संस्था असलेल्या किंवा आलेल्या तक्रारींमध्ये लक्ष घालते आणि अपिलावरती निर्णय देते. आयोगाच्या कार्यकक्षेत केंद्र सरकार आणि संघ राज्य प्रदेश यांची कार्यालय, वित्तीय संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी याच्यामध्ये येतात. याची संरचना काय बघा. आयोगामध्ये मुख्य माहिती आयुक्त व जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असतात. मुख्य माहिती आयुक्त किती एक असणार आहे? आणि बाकीचे जे आयुक्त आहेत ते 10 असणार आहेत. याला आपण चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणतो. सो बाकीचे जे इन्फॉर्मेशन कमिशनर ते किती असणार आहेत? 10 असणार आहेत, 10. सो दिस इज इम्पॉर्टंट. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील लोकसभेतील विरोधी पक्षनेता व पंतप्रधानामध्ये, ठीक आहे, पंतप्रधानाने नेमलेला कॅबिनेट जो केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांच्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतो. कोण नियुक्ती करणार यांची? लोकसभेतील विरोधी पक्षनेता असणारे, म्हणजे पंतप्रधान अध्यक्ष असणार या बॉडीचा, यांची सिलेक्शन बॉडीचा. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेचा विरोधी पक्षनेता असणारे, लोकसभेचा विरोधी पक्षनेता, याबरोबर पंतप्रधानांनी नेमलेला जो केंद्रीय कॅबिनेट आहे, केंद्रीय कॅबिनेट यांच्या समितींच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतो. कोणाची? चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आणि बाकीचे अदर कमिशनर्स. सुद्धा सार्वजनिक जीवनातील अग्रगण्य व्यक्ती असाव्यात आणि कायदा, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, प्रसार माध्यम किंवा प्रशासन आणि राज्यकारभार यातील विस्तृत ज्ञान व अनुभव त्यांना असावा. या व्यक्ती संसद सदस्य किंवा कोणत्याही राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या विधिमंडळाच्या सदस्य नसाव्यात. लोकसभा, राज्यसभा और बाकीचे अदर स्टेट असेंब्ली आहे यांचे ते सदस्य नसावेत. तसेच त्यांनी दुसरे कोणतेही लाभाचे पद स्वीकारता कामा नये. लाभाचे पद म्हणजे काय? प्रॉफिट ऑफ बिझनेस, ठीक आहे, किंवा त्या कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसाव्यात किंवा कोणताही उद्योग वा व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती नसाव्यात. अशा व्यक्तींची फक्त केंद्रीय माहिती आयोगाकडून अध्यक्ष व बाकीचे म्हणजे आयुक्त बाकी आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती केली जाणार. ओके, तो यांच्या काही कंडिशन असतात, ज्या काही सर्व्हिस कंडिशन आयुक्तांच्या त्या आपण बघूया. यांचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे, 5 वर्ष, 5 years. 5 years आणि 1 ते 65 years, whichever is earlier. समजा जर ते 62 किंवा 63 मध्ये अपॉइंट केले गेले, 2 वर्ष राहतील, 65 ला रिटायर होतील.
समजा 60 मध्ये जर त्यांना अपॉइंट केलं की 61 मध्ये, सो ही विल कम्प्लीट हिज 5 year टर्म. सो मुख्य आयुक्त आणि जे काही बाकी आयुक्त असतात यांच्या काही राष्ट्रपतीने नेमून दिलेल्या काही अटी असतात. पहिली आहे की जर तो समजा दिवाळखोर घोषित झाला असेल तर त्याला पदावरून काढून टाकू शकतो राष्ट्रपती. म्हणजे त्यांना काढण्याचा अधिकार कोणाला? राष्ट्रपतींना आहे. दिवाळखोर नसावा. 2 नंबरचं त्यांना काढण्यासाठीची तरतूद अशी की तो समजा एखाद्या गुन्ह्यामध्ये अपराधी म्हणून सिद्ध झाला असेल किंवा राष्ट्रपतींच्या मते तो नैतिक अधपतनाचा गुन्हा त्यांनी केला असेल तर मग त्याला पदावरून दूर केलं जाऊ शकतं. तिसरी प्रोव्हिजन अशी याच्यामध्ये की समजा त्याच्या कार्यालयामध्ये किंवा कार्यकालामध्ये, नॉट कार्यालय, कार्यकालामध्ये त्यांनी इतरत्र वेतनावर पद स्वीकारले असेल तर मग तो जाणार. म्हणजे प्रॉफिट ऑफ बिझनेस झाला ते पण. त्यानंतर 4 नंबर, समजा राष्ट्रपतीच्या मते तो शारीरिक व मानसिक दुर्बलतेमुळे त्या पदावर काम करण्यास सक्षम किंवा अक्षम आपण त्याला म्हणतो, अक्षम झाला असेल तर त्याला बाजूला केलं जाऊ शकतं. आणि 5 नंबरची प्रोव्हिजन याच्यामध्ये अशी आहे की सपोज त्याचे आर्थिक व इतर हितसंबंध गुंतल्यामुळे त्याच्या कार्यालयीन कामावर विपरीत परिणाम होण्याचा संभव असेल तर त्याला काढलं जाऊ शकतं. So these are the 5 important provisions through which he will be dismissed by the President of India. He will be removed from his position. केंद्रीय माहिती आयोग आपण मेन गोष्टी आपण डिस्कस केल्या. यांचे अधिकार कर्तव्य जे आहेत ते तुम्हाला काही डिस्कस करायची गरज नाही, बट स्टील वन बाय वन तुम्हाला इन केस एक्झाम मध्ये विचारलं गेलं आपण केस थोडक्यात आपण त्याला डिस्कस करून घेऊया. समजा राष्ट्रपतींना अजून एका गोष्टीवरून पदच्युत करू शकतात, ते म्हणजे कुठलं? मिसबिहेवियर किंवा इनॅबिलिटी, गैरवर्तन किंवा अक्षमता. आता गैरवर्तनचा अर्थ काय होतो? समजा तो एखाद्या एम्प्लॉईला बोलला जा रे माझ्यासाठी चहा घेऊन, ते गैरवर्तन नाही. किंवा तो असा बोलला की समजा किंवा तो जीन्स आणि टी शर्ट घालून ऑफिसमध्ये आला, ते गैरवर्तन. नो, दॅट इज नॉट द गैरवर्तन. गैरवर्तन म्हणजे काय? समजा ही इज नॉट अटेंडिंग हिज ऑफिस प्रॉपरली, he is not giving his time, not paying his duty correctly, तर मग तो मिसबिहेव करतोय. ठीक आहे. सो अधिकार आणि कार्य यांच्या काय आहे बघा. अधिकार कार्य असं आहे की कोणत्या व्यक्तीकडून आयोगाने तक्रार स्वीकारणे व तक्रारीची चौकशी करणे आवश्यक आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे आपण वन बाय वन घेऊ शकतो. तर नॉट इम्पॉर्टंट. सो याचे तुम्ही जे बाकीचे फंक्शन तुम्ही डिस्कस करून घ्या. डिस्कस म्हणजे अफसर नाही म्हणत मी, पण इन केस जेव्हा तुम्ही एम लक्ष्मीकांत वाचणार तुम्हाला यांचे कार्य फंक्शन सगळे दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही याच्यामध्ये बघून घ्या, तुम्हाला बरीच आयडिया याच्यामध्ये येऊन लागेल. सो तर आपण हा जो चॅप्टर आहे हा पर्यंत फिनिश करतोय. पुढे आहे राज्य माहिती आयोग. सो राज्य माहिती आयोग एक्झॅक्टली काय असतो बघा. सेमच आहे, काही फरक नाही. याची पण स्थापना 2005 मध्ये केलेली, 2005 मध्ये. ओके. सो मग तुम्हाला काही क्वेश्चन अजून असतील, काही चॅप्टर्स वगैरे असतील तर विचारा मला. यांचं अपॉइंटमेंट सिलेक्शन सेम ॲज होम, केंद्रीय आयोगाप्रमाणे. जसं की याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक मंडळ असणार आहे, सीएम. सीएमच्या अध्यक्षतेखाली कोण असणार आहे? विरोधी पक्ष नेता, विधान परिषदेचा, सॉरी विधानसभेचा, मुख्यमंत्र्यांनी नेमलेला राज्याचा कॅबिनेट मंत्री. सेमच आहे, काही डिफरन्स नाही याच्यामध्ये. कार्य देखील सेमच आहेत, थोडाफार डिफरन्स असतील एक दोन कार्य. बाकी कार्यकाल 5 वर्ष 65 आहे, विच एव्हर इज अर्लियर. बाकी सेम आहे. जे मुख्य कार्यकारी अधिकारी केंद्राचा आपण बघितला त्याच्यासारख्या बऱ्याचशा प्रोव्हिजन मिळत्या जुळत्या आहेत. बाकी याच्यामध्ये काही डिफरन्स नाही. सो क्लिअर झालं. सो आय थिंक आज आपण इकॉनॉमी चालू करून टाकायला पाहिजे होता. ठीक आहे, पुढील आपला मंडे पासून इकॉनॉमी आपला स्टार्ट होऊन जाईल.
अजून काही डाऊट क्वेश्चन? बाकी सर असं बोला. लोकपाल आणि लोकायुक्त झालंय का? हा तो चॅप्टर बाकी आहे. बरोबर, घेऊन टाकू आपण. हा. इम्पॉर्टंट आहे, कारण मागेच लोकपाल बिल पास केले गेले, मोदी गव्हर्नमेंटच्या काळातच पास झालं ते. लोकपाल लोकायुक्त हे दोघे इम्पॉर्टंट आहे. लोकपाल हा देशासाठी असतो, लोकायुक्त हा राज्यांसाठी असतो. ठीक आहे. तर ते पहिले आपण याबद्दल डिस्कस करूया. इम्पॉर्टंट आहे लोकपाल लोकायुक्त. याच्यावर एक्झाम मध्ये युपीएससी ला क्वेश्चन, एमपीएससी ला क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, सो त्याबद्दल नो डाऊट. लोकपालचा अर्थ काय होतो, कोणी सांगू शकेल? ही जी कॉन्सेप्ट आहे ना, ही स्विस या कंट्री मधून आलेली आहे. लोकपाल ती ऑम्बुड्समॅन म्हणायची. ऑम्बुड्समॅन म्हणजे काय, याचा अर्थ असतो की एखाद्या गोष्टीवर वॉच ठेवणे, to keep watch on things like corruption happening in the country. Ombudsman कोणत्या देशाकडून घेतली आपण ही संकल्पना? ही संकल्पना आपण घेतली स्वीडन कडून, लक्षात घ्या. स्वीडन या देशाकडून स्वीडिश टर्म आहे ऑम्बुड्समॅन, इथूनच लोकपाल तयार केला गेला. जसं तुम्ही बघितलं असेल, बँक मध्ये ही टर्म असते ऑम्बुड्समॅन, बँकिंग सेक्टर मध्ये. म्हणजे एक प्रकारे ग्रीव्हन्सेस सॉर्ट आउट करायचं काम करतात ते ऑम्बुड्समॅन बँकेमध्ये. रिझर्व्ह बँक मध्ये असतो, प्रत्येक बँक मध्ये असतो. समजा तुम्हाला एसबीआय बँकेत तुमचं अकाउंट आहे, तुम्हाला काही तिथे इश्यू आले, प्रॉब्लेम आले, पण तुम्हाला तिथलं जे काही प्रशासन आहे तुम्हाला कोऑपरेट करत नाहीये, ठीक आहे, तुमचा किंवा काही पैशांचा इश्यू झाला बँक सोबत, सो तुम्ही डिरेक्टली हॅव इंटरॅक्शन विथ दी ऑम्बुड्समॅन. सो हा तुम्हाला सॉर्ट आउट करतो तुमचे सगळे इश्यू. सो त्या प्रकारे इथे आता आपण बघूया याची एक पहिले आपण इंटरनॅशनल एक सिच्युएशन काय होती लोकपाल लोकायुक्ताची, कोणत्या देशाने पहिले हे ऍक्सेप्ट केलं, तर भारतामध्ये कधी आलं, सगळं आपण बघूया. आता जिथे जिथे लोकशाही आहे तिथे तिथे लोकपाल बऱ्यापैकी देश जे आहेत ते म्हणजे ऍक्सेप्ट करतात या टर्मिनॉलॉजीला, लोकपालला. ठीक आहे. त्यामुळे काय की देशाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सरकारची भूमिका महत्वपूर्ण बनते लोकपाल जर इनकेस राहिला तर. आणि लोकशाहीमध्ये पण या प्रकार त्यांचं पद असणं गरजेचं आहे. भारतामध्ये तर पार 1985 पासून चालू होते लोकपाल लोकपाल लोकपाल. बिल कुठे पास होतं, नव्हतं होत. सो परिणामी लोकशाहीची व्यापकता वाढली असून प्रशासकीय प्रक्रिया जी आहे त्या देखील वाढलेल्या आहेत. बरोबर. आता लोकशाही जर वाढेल, जेवढी लोकशाही वाढत चालली तेवढी लोकशाहीमध्ये काय ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं आहे की नाही. ठीक आहे. म्हणून स्वाभाविकच विविध स्तरांवरील नागरी सेवकांचे प्रशासकीय अधिकार आणि विवेकाधिकार हे देखील वाढलेले आहेत. सो नागरी सेवकांच्या अधिकाराच्या व विवेकाधिकाराच्या दुरुपयोगामुळे छळ किंवा आपण त्याला म्हणतो कुप्रथा म्हणा किंवा कुप्रशासन म्हणा किंवा करप्शन यांना एक संधी मिळून जाते. ठीक आहे. नागरी सेवकांच्या एक मिसयुजेसमुळे अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाविरुद्ध असलेल्या नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागते. जसं जसं प्रशासन एखाद्या सिटीमध्ये, डिस्ट्रिक्ट मधलं किंवा राज्यातलं किंवा देशातलं ज्या प्रकारे करप्ट होणं चालतं त्या प्रकारे मग याची गरज भासू लागते. ठीक आहे. मग कुठेतरी हा एक प्रकारे वॉच असतो प्रशासकीय जे काही आपल्या हे प्रशासकीय ज्या काही आपल्या यंत्रणा आहेत त्यांच्यावर एक प्रकारे वॉच होतो, त्यांच्या करप्शन. यांनी कुठल्याही करप्टिव्ह ऍक्टिव्हिटीज नाही केल्या पाहिजे. कारण करप्टिव्ह ऍक्टिव्हिटी जर केल्या तर ऑब्विस आहे की लोकांची तक्रारी वाढते ना, त्यांचे जे मेन इश्यू आहे ते सॉर्ट आउट होणार, बाकीच्या गोष्टी जास्त होत असतील. म्हणून किती प्रमाणात नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले जावे यावर लोकशाहीचे यश आणि सामाजिक आर्थिक विकासाचे प्रत्यक्षीकरण हे डिपेंड करते. त्यामुळे या तक्रारींच्या निवारणासाठी जगाच्या विविध भागात खालील प्रकारचे संस्थात्मक यंत्रणा ज्या उभारलेल्या आहेत. जगामध्ये बघा, जगामध्ये जेवढे देश आहेत, जगामध्ये 212 कंट्रीज आहेत. पॅलेस्टाईनचा देश बनला 213 होऊन जाते. ठीक आहे.
इस्रायल त्यांना देश बनवून देणार नाही. 212 देश आहेत, याच्यामधून या ज्या करप्शनच्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करण्यासाठी जगामध्ये 3 प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात. ती आहे पहिली लोकपाल पद्धत आहे. आपण भारतामध्ये ही पद्धत वापरतो. दुसरी आहे प्रशासकीय न्यायालय पद्धत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्युडिशियल सिस्टम. आणि तिसरी आहे अभियोक्ता पद्धती. या 3 पद्धती आहेत जगामध्ये. ठीक आहे. नागरी सेवकांच्या, अधिकारांच्या व विवेकाधिकारांच्या दुरुपयोगामुळे जो काही छेड होतो नागरिकांचा, त्यांना कंट्रोल करण्यासाठी लोकपाल पद्धत, प्रशासकीय न्यायालय, अभियोक्त पद्धत, अभियोक्ता आहेत. आता याच्यामध्ये नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जगातील सर्वात पहिली जी प्रणाली होती ती म्हणजे ऑम्बुड्समॅन, म्हणजे लोकपाल. ही सगळ्यात पहिली इम्प्लिमेंट केली गेली लोकपाल. याला स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज कोणते कोण सांगेल मला? स्कॅन्डिनेव्हियन देश कुठले कुठले आहेत बघा? स्वित्झर्लंड, स्वीडन, फिनलँड, नॉर्वे, लक्झमबर्ग आणि आइसलँड. सो याला आपण म्हणतो स्कॅन्डिनेव्हियन देश. या 6 कंट्रीजला. छोटे छोटे कंट्रीज युरोप मधले सर्वात सुंदर शहर आहेत हे. जगामध्ये प्रत्येक इंडेक्स मध्ये टॉपला आहेत. एज्युकेशन म्हणा, हेल्थ म्हणा की इन्कम म्हणा, सगळ्यामध्ये टॉपला आहे. सगळ्यात महागडी कंट्री जगातली स्वित्झर्लंड आहे. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये जर आपण बघितलं, हे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज यांनी पहिली सिस्टम आणली होती, लोकपाल पद्धत. ठीक आहे. म्हणजे ह्या देशांची पद्धत कोणती? लोकपाल. मग आपण हीच पद्धतला फॉलो केली. या 2 नाही फॉलो करतात. हे 2 कोणते देश फॉलो करतात? प्रशासनातील अन्याय वागणुकीबाबत सामान्य नागरिकांच्या तक्रारी हाताळण्यासाठी ही एक इम्पॉर्टंट, एक अतुलनीय अशी एक सुयोग्य संस्था लोकपाल. आणि असे हे जे लोकपाल आहे, ऑम्बुड्समॅन, या विषयातील तज्ञ डोनाल्ड सी रॉबर्ट यांनी काही गोष्टी म्हटलेल्या होत्या. त्यांनी काय म्हटलं की ऑम्बुड्समॅन ही संस्था पहिल्यांदा स्वीडनमध्ये 1809 मध्ये, ठीक आहे, स्थापन करण्यात आली होती. 1809. तेव्हा तर ब्रिटिशांनी संपूर्ण भारत पण जिंकला नव्हता. ठीक आहे. तेव्हा तर भारत अंडर वॉर्स होता, अंडर किंगशिप होता, अंडर ब्रिटन होता. सो त्याला आपण तो ऑम्बुड्समॅन, तुम्हाला मी तो वर्ड सांगितला, ही एक स्वीडिश भाषेतील एक संज्ञा आहे आणि त्याचा अर्थ तो दुसऱ्या व्यक्तीचा प्रतिनिधी किंवा प्रवक्ता असल्याचा अर्थ होतो. दुसऱ्या व्यक्तीचा प्रतिनिधी किंवा प्रवक्ता. डोनाल्ड सी रॉबर्टच्या मध्ये ऑम्बुड्समॅन म्हणजे काय? एक प्रशासकीय व न्यायिक कृतीविरुद्धच्या तक्रारी हाताळण्यासाठी कायदे मंडळाने नियुक्त केलेला अधिकारी. प्रशासनिक तक्रारी, समजा प्रशासनातील जे काही असे काही लोक असतात जे तुम्हाला समजा प्रॉपर लोकांना ऍड्रेस करत नाही, प्रॉपर लोकांकडे लक्ष देत नाहीये, लोकांची. ठीक आहे. तर अशा वेळेस त्या ऑम्बुड्समॅनकडे ते कंप्लेंट लोक करू शकतात किंवा ते करप्शन करतायत, अशा लोकांना फेवर करतायत जे लोक गुन्हेगारीला प्रोत्साहित करतायत. तर मग या प्रकारे यांच्या कंप्लेंट्स जे असतात ते याच्या ऑम्बुड्समॅनच्या थ्रू दिले जातात. ठीक आहे. याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी बघा. स्वीडन मधील जो ऑम्बुड्समॅन आहे, नागरिकांच्या खालील बाबतीत काही तक्रारी येतात स्वीडन मधल्या. कोणत्या तक्रारी हाताळतात बघा स्वीडन मध्ये लोकपाल. पहिली तक्रार जी आहे त्यांची ती म्हणजे लोकपाल प्रशासकीय जो काही विवेकाधिकार आहे याचा दुरुपयोग म्हणजे पदाने मिळणाऱ्या अधिकाराचा व सामर्थ्याचा दुरुपयोग. 2 नंबरला कुप्रशासन म्हणजे ध्येय साध्य करण्याचा अकार्यक्षमता प्रशासनाची. प्रशासकीय भ्रष्टाचार म्हणजे काम करण्यासाठी लाच बघणे. नातेबाजी किंवा स्वजन पक्षपात म्हणजे नोकरी देण्यासारख्या बाबींमध्ये आपल्या नातलगांना लाभ मिळवून देणे.
आणि 5वी म्हणजे असभ्यता म्हणजे विविध प्रकारचे गैरवर्तन. उदाहरणार्थ शिवीगाळ किंवा म्हणजे अशी भाषा वापरणे जसे की दॅट इज नॉट प्रॉपर, इनअप्रोप्रिएट लँग्वेज वापरणे. तर हे काम स्वित्झर्लंडचे जे ओम्बुड्समॅन आहेत लोकपाल ते करतात. तर तुम्ही जर पुढे प्रशासकीय सेवेमध्ये जाणार तर तुम्हाला देखील ओम्बुड्समॅनचे रूल्स रेग्युलेशन चांगले वाचून घ्यावे लागतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे स्वीडनमध्ये संसद ओम्बुड्समॅनची 4 वर्षांसाठी नियुक्ती करतात. 4 इयर्ससाठी ही अपॉइंट असतात. ठीक आहे. आणि केवळ विश्वास गमावल्याच्या कारणावरून संसद त्याला पदच्युत करू शकते. जर तो प्रॉपरली काम करत नाहीये, लक्ष देत नाही तक्रारीकडे, तर तो विश्वासपात्र नाहीये, मग तो त्याला काढला जातो बाजूला. तो आपला वार्षिक अहवाल संसदेला सादर करतो. कुठं? स्वित्झर्लंडमध्ये. अॅन्युअल रिपोर्ट त्याला त्यांच्या संसदेला द्यावा लागतो. त्याला संसदीय ओम्बुड्समॅन असं पण म्हटलं जातं त्या देशामध्ये. आणि संसदेपासून तसेच कार्यकारी व न्यायिक विभागापासून तो स्वतंत्र असतो. त्याचा पॉलिटिक्सशी जास्त संबंध ते लोक ठेवत नाही. ओम्बुड्समॅन हे घटनात्मक प्राधिकरण आहे. सार्वजनिक अधिकारी हे कायदे व नियम यानुसार काम करीत आहेत का? बरोबर. याचे पर्यवेक्षण करण्याचे तसेच ते आपले कर्तव्य योग्य तऱ्हेने पार पाडत आहेत का हे पाहण्याची शक्ती व या प्राधिकरणाला मिळालेली आहे. वेगळ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर सर्व लोक अधिकारी, नागरी, न्यायिक आणि सैनिक यांच्यावर तो लक्ष ठेवतो स्वित्झर्लंडमध्ये. त्यामुळे ते कायद्याप्रमाणे म्हणजे निष्पक्षपातीपणे, वस्तुनिष्ठ पद्धतीने आणि नियमानुसार ते काम करतात. परंतु निर्णय फिरवण्याचा किंवा रद्द करण्याचा त्याला अधिकार नाहीये आणि प्रशासन किंवा न्यायालयांना त्याचे थेट नियंत्रण नसते. ठीक आहे. सो अन्याय प्रशासकीय कृतीविरुद्ध नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार किंवा स्वतःहून ओम्बुड्समॅन कृती करू शकतो. सॉरी, चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध न्यायाधीश धरून तो खटला दाखल करू शकतो, परंतु तो स्वतः शिक्षा देऊ शकत नाही. चूक सुधारण्यासाठी करावयाच्या ज्या काही कृती असतात त्या कृती संबंधित तो उच्च अधिकाऱ्यांना सूचना देऊ शकतो. तर स्वीडनमधील ओम्बुड्समॅन या संस्थेची सारांश आपण जर बघितलं ते असं आहे की कार्यकारी विभागापासून ते कृती करण्यास त्यांना स्वातंत्र्य असते. तक्रारींचा निष्पक्षपाती आणि वस्तुनिष्ठ तपास ते करतात. स्वतःहून तपास सुरू करण्याचा अधिकार त्यांना आहे. प्रशासकीय फाईल्सला तो मुक्त प्रवेश म्हणजे त्यांना ओपन करू शकतो प्रशासकीय फाईल्स. ठीक आहे. आणि याचबरोबर प्रशासन विधिमंडळाला उत्तरदायित्व असतो. सो या तत्वावर ओम्बुड्समॅन ही संस्था जी आहे ती आधारित असल्याने ओम्बुड्समॅन हा कार्यकारी विभागाऐवजी संसदेला उत्तरदायी असतो स्वित्झर्लंडमध्ये. आणि मुद्रित आणि इतर माध्यमांमध्ये त्याच्या कामाला देण्यात येणारी विस्तृत प्रसिद्धी आहे. तक्रारी हाताळण्याची त्याची थेट, सोपी, अनौपचारिक, कमी खर्चाची आणि वेगवान पद्धत असते. ठीक आहे. सो या प्रकारे इथे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो इथपर्यंत क्लिअर? तर आपण हा बघितला तर भारतातील आपण स्थिती बघूया एकदा. सो म्हणजे आपल्याला क्लिअरली भारतामध्ये याला काय अधिकार आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी व नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी भारतातील प्रचलित कायदेशीर व संस्थात्मक चौकटीत अंतर्भूत बाबी काही आहेत. बघा, पहिले लोकसेवक चौकशी कायदा भारतामध्ये पारित केला 1850 मध्ये. भारतीय दंड संहिता कायदा आला 1860 मध्ये. विशेष पोलीस आस्थापना कायदा 1941 आहे. दिल्ली पोलीस आस्थापना कायदा 1946. भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988. चौकशी आयोग कायदा 1952. अखिल भारतीय सेवा अधिनियम 1968 आला. केंद्रीय नागरी सेवा नियम आला 1964. नंतर केंद्रीय नागरी सेवा नियम 1964. रेल्वे सेवा नियम 1966. सो अशा प्रकारे एवढे सारे उपक्रम राबवले गेले. आणि अजून एक उपक्रम होता तो म्हणजे मंत्रालय, विभाग किंवा संलग्न व दुय्यम कार्यालय आणि सार्वजनिक उपक्रम यातील दक्षता संघटना. बरोबर. असे जवळपास 25-26 प्रकारचे उपक्रम राबवले गेले होते. केंद्रीय अन्वेषण विभाग 1963 मध्ये आला. केंद्रीय दक्षता आयोग 1964. राज्य दक्षता आयोग 1964. त्यानंतर
राज्यातील भ्रष्टाचार प्रतिबंध विभाग, केंद्रातील लोकपाल, राज्यातील लोकायुक्त, विभागीय दक्षता मंडळ, जिल्हा दक्षता अधिकारी, नॅशनल कन्झ्युमर डिस्ट्रीब्यूट, ठीक आहे, डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन, अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग, अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि राज्यातील उच्च न्यायालय, प्रशासकीय न्यायाधिकरणे, मंत्रिमंडळ सचिवालयातील सार्वजनिक तक्रारी संचालनालय 1988, त्याचबरोबर संसद आणि संसदेच्या समित्या. तर आपण एवढ्या या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर याच्यामध्ये आपण लोकपाल बघूया. लोकपाल हा मी सांगितलं देशासाठी लोकपाल राहतो, लोकायुक्त हा राज्यांसाठी असतो. सध्या भारताचे लोकपाल कोण आहे, कोणी सांगेल का? रिसेंटली त्यांची 2 वर्षापूर्वी अपॉइंटमेंट केली गेली 19 मध्ये. एनीवन कोणी सांगेल? पिनाकी चंद्रा घोष ये लोकपाल है भारत सध्या. PC घोष लक्षात ठेवा. लोकपाल म्हणजे काय? नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रशासकीय सुधारणा आयोगाने (1966 आणि 70) या वर्षातील लोकपाल आणि लोकायुक्त अशा 2 विशेष प्राधिकरणांची स्थापना करण्याची शिफारस केली होती. स्कॅन्डिनेव्हियन देशातील ऑब्डुसमॅन आणि न्यूझीलंड मधील अन्वेषणासाठीचा संसदीय आयुक्त या संस्थांच्या धर्तीवर उपरोक्त संस्था स्थापन करावयाच्या होत्या. भारताला देखील त्यांच्या आधारावर. परंतु लोकपाल हा केंद्र व राज्य स्तरावरील मंत्री व सचिव यांच्या विरुद्धच्या तक्रारी हाताळेल, तर लोकायुक्त इतर निर्दिष्ट उच्च अधिकाऱ्यांबाबतच्या तक्रारी हाताळेल, अशी या आयोगाची संकल्पना होती. म्हणजे केंद्रामध्ये एक व प्रत्येक राज्यामध्ये एक लोकायुक्त, केंद्रामध्ये एक लोकपाल असं दिलं गेलं. म्हणजे केंद्रामधलं कोण सांभाळेल? केंद्राचं जे काही प्रशासन असतं त्याच्यामध्ये सांभाळणार लोकपाल असणार आहे केंद्रामध्ये, आणि राज्यामध्ये लोकायुक्त असणार आहे. तर राज्यांचे जे काही अधिकारी आहेत किंवा मंत्रिमंडळ आहे राज्यातील, त्यांच्या मंत्र्याचा घोटाळा वगैरे सगळे याच्या अंडर येऊ शकते, लक्षात घ्या. फक्त न्यायालय जे आहे, न्यायालय भारतातलं ते याच्या अंडर नाही, बाकी सर्व आहे. आता न्यायालय पण केलंय असं मी मागे न्यूजला बघितलं, तर न्यायालय पण याच्या अंडर आलेलं आहे. सुप्रीम कोर्ट वगैरे, हायकोर्ट, न्यायालय म्हणजे सगळंच. तर प्रशासकीय सुधारणा आयोगाने न्यूझीलंड प्रमाणे न्याय संस्थेला लोकपाल व लोकायुक्ताच्या कक्षेबाहेर ठेवलेले आहे. मात्र त्यांनी काय, तुम्हाला मी काय सांगितलं, प्रशासकीय सुधारणा जो आयोग आहे, या आयोगाने न्यूझीलंड प्रमाणे न्याय संस्थेला लोकपाल व लोकायुक्तांच्या कक्षेबाहेरच ठेवले. मात्र स्वीडनमध्ये न्याय संस्था सुद्धा ऑब्डुसमॅनच्या कार्यकक्षेमध्ये येतात. स्वित्झर्लंड एवढा ट्रान्सपरंट कंट्री आहे, इज व्हेरी ट्रान्सपरंट. स्टुडंट तिथे न्याय व्यवस्था देखील लोकपालच्या अंडर आहे. म्हणजे समजा त्यांनी काही करप्शन केलं, त्यांच्या काही तक्रारी जर वाढल्या न्याय व्यवस्थेच्या, ऑब्डुसमॅन त्यांची पण चौकशी करू शकतो. ठीक आहे. प्रशासकीय सुधारणा आयोगानुसार भारताचे सरन्यायाधीश, लोकसभेचा सभापती आणि राज्यसभेचा अध्यक्ष यांच्याशी विचार विनिमय करून राष्ट्रपती लोकपालाची नियुक्ती करतात. कोणाशी डिस्कस करणार? भारताचे सरन्यायाधीश, CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, लोकसभेचे सभापती, राज्यसभेचा अध्यक्ष. यांच्याशी विचार विनिमय करून राष्ट्रपती लोकपालाची नियुक्ती करणार. आता लोकपाल लोकायुक्त या संस्थांची पुढील काही वैशिष्ट्ये दोघांची सेम आहेत. पहिले काय बघा, हे स्वतंत्र व निष्पक्ष आहेत. काय असणार आहे? स्वतंत्र आणि निष्पक्ष असणार लोकपाल. निष्पक्ष. त्यानंतर त्यांचे कामकाज आणि अन्वेषण खासगीरित्या चालणारे व अनौपचारिक स्वरूपाचे असावे. त्यानंतर त्यांची नियुक्ती शक्यतोवर अराजकीय असावी. त्यांचे पद देशातील सर्वोच्च न्यायिक
कार्यधारकाच्या तुलनेची असावी. ती अन्याय, भ्रष्टाचार आणि वशिलेबाजी अशा विवेकाधिकारच्या बाबी ज्या आहेत हाताळतील आणि त्यांच्या कामकाजामध्ये न्याय व्यवस्था हस्तक्षेप नसावा. त्यांच्या कामासंबंधी माहिती मिळवण्याचे त्यांना पूर्ण स्वतंत्र व अधिकार असावे. त्यांनी कार्यकारी सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या लाभाची किंवा आर्थिक फायद्याची अपेक्षा करता कामा नये. सो अशा प्रकारे 8 प्रकारच्या त्यांच्या ड्युटीज असतात. सो भारत सरकार या बाबतच्या ज्या काही प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या याविषयी कायदा बनवण्याचे आतापर्यंत 11 अधिकृत प्रयत्न झालेले आहेत. खालील वर्षांमध्ये संसदेमध्ये विधेयके मांडली गेली आहेत. आता तुम्हाला सांगतो जवळपास 1968 पासून तर 2013 पर्यंत बिल मांडली गेली होती. परंतु लोकपाल लोककरता पास होत नव्हते बिल. तुम्हाला याचे सांगू शकतो मी 1960 मध्ये इंदिरा गांधी पीएम होते. त्यांच्या काळात मांडलं गेलं. त्यानंतर एप्रिलमध्ये 1971 मध्ये इंदिरा गांधी अगेन पीएम तेव्हा मांडलं गेलं. अगेन मोरारजी देसाई पीएम म्हणले 77 मध्ये त्यांच्या अंडर मांडलं गेलं. डिसेंबर 1989 मध्ये व्हीपी सिंग हे पीएम होते. त्यांचं आघाडी सरकार यांच्या अंडर मांडलं गेलं. तेही पास नाही झालं. 1996 देवेगौडा यांच्या अध्यक्षतेखाली सरकार होतं. 1998 अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखालील सरकार होतं. 2001 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार होतं. 2011 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी. 2011 मध्ये मनमोहन सिंग अगेन यांचं गव्हर्नमेंट. 2013 मध्ये अगेन मनमोहन सिंग हे पीएम होते. तर फायनली तुम्ही बघितलं 2019 मध्ये लोकपाल हे पद क्रिएट केले भारतामध्ये. हे पास केले गेले 2019 मध्ये. सो या प्रकारे एवढे प्रयत्न केले गेले. परंतु राजीव गांधी नंतर जे सरकार होतं काँग्रेसचं ते मेजॉरिटी गव्हर्नमेंट नव्हतं. ते सगळे रिजनल पार्टी म्हणून जोडतोडचं गव्हर्नमेंट होतं. एनसीपी वगैरे काँग्रेस वगैरे पकडून. त्यामुळे मग ते अपोज करायचे. सो त्यांनी पास होते नव्हते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे बघितलं सिलेक्शन बॉडी वगैरे त्यांचे काय असणार. जसं लोकपालचं काम तसं लोकायुक्ताचं काम असणार आहे. तर याची काही थोडीशी पार्श्वभूमी आपण डिस्कस करूया आणि नंतर मग आपण या चॅप्टरला एंड करूया. 2013चा कायदा आहे. ठीक आहे. यानुसार आपण याला स्टार्ट करू. अदरवाईज एक काम करू आपण हे जे चॅप्टर आहेत हे आज एंड होणार नाही. पण आपण काय करू याला नेक्स्ट चॅप्टरला मी इकॉनॉमी घेणार आहे. ठीक आहे. आणि याच्याबद्दलचं काही थोडंसं राहून जाईल आपल्या लोकपाल बद्दलचं ते पण आपण डिस्कस करून घेऊया. इकॉनॉमी पुढील चॅप्टरला स्टार्ट होऊन जाणार आहे. जरी पॉलिटिक्सचे काही 1-2 चॅप्टर बाकी असतील ते पण मी कव्हर करायचा प्रयत्न करेल वाटल्यास. ते काय ते हार्डली जे 1 तास मॅक्झिमम चालेल पॉलिटिक्स पुढच्या क्लासमध्ये. सो आफ्टर 4 PM we will be continuing with economics on Monday. Doubt question असतील विचारा. We have last 5 minutes. आर्टिकल नाही. नाही लोकपाल नाही हे नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे नाही. तुम्हाला हे सांगतो ज्या नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहेत ना त्यांना आर्टिकल नाही राहत. हे घटनेच्या कायद्याने थोडी बनलेले आहेत. घटनेच्या कायद्याने ज्या बॉडीज बनतात ना त्यांना फक्त आर्टिकल मिळतात. हे माझ्याकडे नाही आहे. रंजन कोळंबेच्या पुस्तकात आहे. हे याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. एम लक्ष्मीकांत. एम लक्ष्मीकांतचा पण बुक घेऊन टाका. इम्पॉर्टंट आहे. मराठी व्हर्जन. सागरने ट्रान्सलेट केलेलं बुक आहे. इट्स गुड. रंजन कोळंबे मध्ये बरेच चॅप्टर नाही आहेत. जे लक्ष्मीकांत मध्ये आहेत ते रंजन कोळंबे मध्ये नाही आहेत. बाकी सगळं सेमच आहे. फंडामेंटल राईट्स वगैरे वगैरे वगैरे. DPSP, ड्युटी, सिटिझनशिप, संसद फक्त हे चॅप्टर नाहीये.
Doubt questions? विचारा की थांबवायचा क्लास आज. थांबवायचा क्लास की कंटिन्यू करायचा. ठीक आहे, मग आजचा आपण सेशन एंड करूया इथे आणि ते आपण मंडेला इकॉनॉमिक्स पहिल्या चॅप्टर पासून स्टार्ट करूया. याला आपण कंटिन्यू करणार आहे लोकपालला पुढच्या चॅप्टर मध्ये. चला सगळ्यांना बाय.